तर मंडळी, आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचं आईस्क्रीम होणार नाही असं होईल का? तर आज मी बनवणार आहे मस्त असं मँगो आईस्क्रीम घरच्या घरी आणि अगदी कमी साहित्यामध्ये. आणि अगदी बाहेर मिळते ना तसं होतं. बाहेर बऱ्याचदा आपण आईस्क्रीम घ्यायला जातो ना, तेव्हा ते चवीला तर खूप छान लागतं, पण बऱ्यापैकी आईस्क्रीम आहे ना ते पाम ऑइलने बनवलं जातं, काही ठराविक कंपन्या सोडल्या तर. त्यामुळे पाम ऑइल खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे असं सिंपल पद्धतीने जेव्हा आईस्क्रीम बनवतो ना, तेव्हा खूप प्रमाणात आपण बनवूनही ठेवू शकतो आणि पूर्ण समर सीझन आपण हे एन्जॉयही करू शकतो. ह्याच पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारचे फ्लेवर बनवू शकता. आज मी तुम्हाला मँगोचा बनवून दाखवते. तिथे सगळ्यात आधी मी आंबा आहे तो मस्त धुवून पुसून त्याचा पल्प काढून घेतलाय. मी इथे हापूस आंबा घेतलाय, तुम्हाला हवा तर तुम्ही आंबा घेऊ शकता, पण छान पिकलेला घ्या. याच्यामध्ये दूध घालायचे, जे रूम टेम्परेचरचं आहे ना ते घालायचं, आणि चवीनुसार साखर आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. मी ते एक छोटी वाटी भरून काजू घातलेले आहेत, तुम्हाला हवं तर भिजवलेले बदाम घातलात ना तरी चालेल. आता याला छान असं वाटून घेतलं आणि आईस्क्रीमचा जो बेस आहे ना, फ्लेवरचा बेस, तो आपला तयार झालेला आहे. तर आता जी केक बनवायची व्हिप असते ना ती आपण घेणार आहोत. त्याने अगदी मस्त क्रीमी असं आईस्क्रीम तयार होतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. इथे मी बीट मशीन आहे ती व्यवस्थित अशी सेटअप करून घेतलेली आहे आणि व्हिप आहे ती आधी काढून ठेवली होती. अशी मेल्टिंग पाहिजे, मगच ती व्यवस्थित बीट होते. छान अशी ती मेल्ट झाल्यानंतर 5 ते 7 मिनटं एकसारखे आपल्याला हिला बीट करायचे. स्लोपासून फास्टपर्यंत करत जायची आणि एकदम छान हिला बीट करून घ्यायचे. केकसाठी आपण जेव्हा बीट करतो ना तेव्हा एकदम घट्ट करतो, म्हणजे बाउल जर उलटा केला ना तरी सुद्धा ही क्रीम पडत नाही. पण जेव्हा आपण आईस्क्रीम करतो ना तेव्हा हे लक्षात ठेवायचं, पूर्ण घट्ट नाही, थोडी रणी कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची, म्हणजे क्रिस्टल तयार होत नाहीत, गट्टू तयार होत नाहीत आणि व्यवस्थित आपलं आईस्क्रीम आहे ते सेट होतं. त्यामुळे आता ह्या क्रीममध्ये मी आपण जो तयार करून ठेवलेला आंब्याचा पल्प होता ना तो घातला आणि बीटरच्या मदतीने त्याला छान असं मिक्स करून घेतलंय. आपल्याला क्रीममध्ये साखर घालायची काहीच गरज नसते, ती ऑलरेडी स्वीट असते. आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशी रनी पाहिजे, मगच आईस्क्रीम आहे ते सॉफ्ट असं मस्त क्रीमी असं सेट होतं. त्यामुळे आता कोणताही एक कंटेनर घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं बॅटर घालायचं आहे. मी एक ब्राऊन कलरचा प्लास्टिकचा डबा होता ज्याचं झाकण एकदम टाईट आहे, तो घेतला होता, म्हणजे आईस क्रिस्टल बनत नाहीत. सगळं छान प्लेन इव्हनली करून घेतलंय आणि काही बारीक चिरलेले आंब्याचे असे पीस होते ना ते याच्यावरती छान असे स्प्रेड करून घेतलेत. तुम्ही सगळ्या मिश्रणमध्ये त्याला मिक्स केलात ना तरी चालेल. आता आपल्याला आईस्क्रीम सेट करायच्या आधी एक गोष्ट करायची आहे. कोणत्याही अशा प्लॅस्टिकच्या पिशवीने किंवा अशा प्रकारचा रोल असेल ना तर तो लावून आपल्याला याला छान असं कव्हरअप करून घ्यायचं आहे. याने काय होतं, एअर अशी टाईट राहते, आत बाहेर होत नाही आणि त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल बनत नाही. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला याला सेट करायचं असेल ना, जसं मार्केटमध्ये मिळतं क्रीमी तसं, तर त्यासाठी अशा प्रकारची प्लॅस्टिक आपल्याला लावून घ्यायचं आहे डब्याला. जर तुमच्याकडे हे नसेल ना तर पॉलिथिन एकसारखी छान कट करून लावलात तरी चालेल. आणि कोणतंही टाईटवालं झाकण आहे त्याला लावायचं आहे, म्हणून मी प्लॅस्टिकचा एकदम टाईट झाकणावाला हा डबा निवडला होता आईस्क्रीम फ्रीज करायला. आता याला 7 ते 8 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि मस्त आपलं आईस्क्रीम आहे ते सेट झालंय. आईस्क्रीम काढण्याचा जो चमचा असतो ना तो माझ्याकडे काही नाही आहे, पण पळीच्या साह्याने मी याला छान असं काढायचा प्रयत्न केला. एकदम छान स्कूप निघाले नाहीत पण मस्त झालं होतं. 2 स्कूप मी असे व्यवस्थित काढायचा प्रयत्न केला होता. ते वाटीमध्ये छान सजवलेत आणि वरून डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. मी ते बदाम कट करून ठेवले होते ते घातलेत. हवं तर तुम्ही टूटी फ्रुटी वगैरे कशानेही याला डेकोरेट करू शकता आणि एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा. आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.